स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की गावावरून येता येता म्हणजे आम्ही गेलो त्या दिवसपासूनच काही ना काही असं चालूच होतं. आम्ही गेलो खूप फ्रेश मूडनं होतो. चला म्हटलं काहीतरी चांगलं प्रोग्राम आहे, सगळं आहे, तर मस्त फ्रेश मूडनं गेलो होतं. मग तिथे गेल्यानंतर असं काही झालं की म्हणजे खरं वाटत होतं आपल्याला. कार्यक्रम पण घरी आहे. जसं आम्ही गावात पोचलो तसाच यांचे जे चुलत भाऊ आहे गावालाच राहतात ते, त्यांना पॅरालिसिस झाला होता. मग आणि आम्ही नुकतंच धनजला आलो होतो गावाला. नुकतंच गावाला आला होतं, त्याच्यामुळं मग दवाखान्यात अमरावतीला जायचं होतं. आणि दुसऱ्या दिवशी कर होती. करीमुळे काय होतं, बाहेर जरासं जाणं टाळतो, कारण का कोणी दारू पिऊन राहतात, मग गाडी समोर येते, असं झालं याच्या आधी. त्याच्यामुळं मग या दिवशीनं गाडी घेऊन बाहेर निघत नाही सहसा. तर मग जाताना आम्ही जेव्हा मग असं माहीत झालं, तर मग आम्ही जेव्हा नागपूरसाठी यायला निघालो तेव्हा मग भाऊच्या भेटीला गेलो होतो. त्यांना थोडासा आराम झाला, डॉक्टर पण चांगले होते त्याच्यामुळं. मग अजून निघता निघता एक गोष्ट आली की आमच्याच गावामधला एक मुलगा खूप मेहनती, खूप कष्ट करणारा होता हे सांगत होते. आणि निघता निघता असा फोन आला की तो वारला म्हणून. तो जास्त वय नव्हतं, तो 30 वर्षाचा असेल, जास्त वय नसेल त्याचं. आणि त्याचं असं झालं की त्याच्या मुलाचा जन्म आणि त्याचा मृत्यू एकाच दिवशी झाला. त्याला निमोनिया झाला होता. निर्व्यसनी मुलगा होता, त्याला निमोनिया झाला होता. निमोनिया जास्त प्रमाणात वाढला होता त्याचा. एकतर लेट नेण्यात आलं असेल किंवा अंगभर झालं असेल, त्याच्या लक्षात नसेल आले. आणि जसं त्याला भरती केलं म्हणते, 2-4 दिवसापासून भरती होता. तिकडे त्याची बायकोसुद्धा दवाखान्यामध्ये डिलिव्हरी होती तिची, तर ती पण भरती होती. आणि झालं असं, दोघं पण अमरावतीलाच. आणि ज्या दिवशी त्या मुलाचा जन्म झाला त्याच दिवशी त्याचे वडील वारले. तर याच्यासारखी ना म्हणजे खराब गोष्ट असूच शकत नाही की ज्या दिवशी आपल्या मुलाचा जन्म झाला त्याच दिवशी त्याचे वडील वारले. म्हणजे त्या मुलाचा जन्मदिवस हा तो कधीच मनवू शकणार नाही. ज्या दिवशी आपला बापच मेला असं त्याला जेव्हा माहीत पडेल, तर त्याच्यासाठी ते किती खराब गोष्ट आहे. माझा मुलगा तर म्हणाला, मम्मी, त्याला किती खराब वाटेल जेव्हा समजणार की माझ्या जन्माच्या दिवशीच माझे वडील वारले. आणि निर्व्यसनी होता, त्याला काहीच व्यसन नव्हते त्या व्यक्तीला, खूप मेहनत करणार होते. मग येताना असं कानावर पडलं ना, खूप खराब वाटत होतं. कसं असते ना, माणसाच्या आयुष्याचा खरंच काही भरोसा नाही. खरंच म्हणजे असं वाटतं ना कधी कधी का आपण इतका पैसा कमावतो, इतकं सगळं करतो, आणि आपल्या तब्येतीकडे जेव्हा आपण दुर्लक्ष करतो ना, तेव्हा आपला हा साठवलेला पैसा ना आपल्या कधीच कामी पडणार नाही आणि वर नेऊन जाऊ शकत नाही सोबत. म्हणून आपल्या तब्येतीची ना सर्वप्रथम काळजी घ्या. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष नका करू. शरीर हे आपलं आरोग्य चांगलं तर आपली फॅमिली चांगली. जसं आपल्या आजकाल ना लोक खूप पैशाच्या मागं धावत आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्याचे परिणाम इतके खराब होत आहे आजकाल. म्हणजे कालपासून 3 लोकांना, जे आमच्या ओळखीचे लोक होते, त्यांना 3 लोकांना पॅरालिसिस झाला. यंग, कोणी 30 वर्षाचं, कोणी 35 वर्षाचं, कोणी 25 वर्षाचं. म्हणजे असं जेव्हा सांगते ना तेव्हा आश्चर्य वाटतं की एवढ्या कमी वयात लखवा मारणं ज्याला म्हणतो आपण, इतक्या कमी वयात लखवा मारला, तर हे चांगलं नाही. याचं कारणच असतं की आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, आळस करतो आपल्या शरीरावर. जर आपल्याला बरं नाही वाटलं तर आपण लगेच पॅरासिटामॉल घेऊन उद्या ताप आला तर दुर्लक्ष करतो. निमोनियासुद्धा तसाच असतो, ताप अंगात मुरत जातं आणि लक्षात येत नाही. त्यामुळे ना पैसा आपण कशासाठी कमावतो की आपला त्या उपयोगी पडला पाहिजे म्हणून. आणि तोच जर आपण आपल्या शरीरावर किंवा आपल्या तब्येतीवर खर्च न करता फालतू गोष्टीवर खूप आपण खर्च करतो. पण जेव्हा आपण दवाखाना म्हटलं का आपण टाळाटाळ करतो, ते कधीच नाही करायचं. कारण का कसं आहे ना, आपण किती कमाई केली नाही, आपलं शरीरच चांगलं नसलं तर काहीच कामाचं नाही. आणि काय झालं, जसं आम्ही घरी आलो तसंच माझी जे जाऊ आहे मोठी, जसे तुम्ही आता धनजला माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना बघितले, त्यांच्या वडिलाची ना शुगर इतकी वाढली की ते पण आता सिरियस आहे, हॉस्पिटलमध्ये भरती आहे. आणि ना खूप मस्त स्वभाव आहे त्या बाबांचं. त्यांचं पण वय नाही आहे जास्त, 65-70च्या जवळपास त्यांचं वय आहे. त्यांचं पण वय नाही, पण त्यांची शुगर इतकी वाढली. म्हणजे काय ते ना लहान लेकरू 60-70च्या जवळपास जेव्हा म्हातारपण येतं ना, आपण लहान लेकरासारखं करतो, ऐकत नाही. तसंच बाबांचं झालं. बाबांनी शुगर इतकी वाढली, त्यांचं खाण्यावर कंट्रोल म्हणजे
राहत नव्हतं. त्यांना भूक लागायची तर साहजिक आहे, भूक लागली तर माणसाला खावंच वाटतं आणि तसंच त्यांचं होतं ते. त्याच्यामुळे त्यांची शुगर वाढत गेली आणि आता तर इतकी शुगर वाढली, मुलं सून सगळंच त्यांची काळजी घेतात, खूप काळजी घेतात. या जमान्यामध्ये सासू सासऱ्यांची काळजी घेणारे खूप कमी लोक असतात आणि ते पुरेपूर काळजी घेतात बाबांची. पण त्यांची तब्येत ना इतकी जास्त झाली की आज ते ICUमध्ये त्यांना नेलं आहे. तर बिलकुल माझं सकाळपासून कामात मन नव्हतं लागत. पण कारण का माझी जमते तर हे म्हणाले जमस तर उद्या जाऊ आपण अमरावतीला, बाबाची भेट घेऊन येऊ. कारण का माझ्या जाऊचे जरी वडील असले तरी माझं म्हणजे माझ्याशी खूप खूप त्यांच्या मुलीसारखं माझ्याशी ते वागायचे. जसं ताईला 800ची साडी घेत असेल तर मला 1100ची 1200ची साडी घ्यायची. त्यांचं म्हणणं असं असायचं की जेव्हा माझं लग्न झालं होतं ना तेव्हा त्यांनी माझी खूप काही इतकं केलं आहे ना का मी शब्दात सांगू शकत नाही, इतके उपकार आहे त्यांचे माझ्यावर. आणि जेव्हाही गेले ना तर जेवढा रिस्पेक्ट माझ्या मोठ्या जाऊबाईला असतो ना तेवढाच गेल्यावर ते मला सुद्धा देतात. गेल्याबरोबर जे आदर, जे मान सन्मान जे त्यांच्या मुलीला देतात त्यांच्या घरी तेवढा मला पण देतात त्यांच्या घरी गेल्यावर. त्यामुळं ना असं नाही का जाऊचे वडील आहे आमचं, यांना पण खूप खूप ते बाबा खूप म्हणजे प्रेम आपुलकी खूप होत आहे त्यांच्यामध्ये आणि देतात सुद्धा. त्यांचा एवढा छान स्वभाव आहे. पण एकतर ना भीती लागते काय असतं ना, म्हातारा माणूस हे घराचा आधारस्तंभ असते. माझे सासू सासरे होते ना तेव्हा खूप वेगळं वातावरण असायचं, बहिणी यायच्या घरी, सगळं खूप वेगळं वातावरण होतं. आपण म्हणतो ना आई वडील हे घराचं एक घरपण टिकून ठेवणारी व्यक्ती असते, तसंच असते. तर तसंच ताईच्या घरी पण बाबाचा स्वभाव खूप चांगला आहे. आता लवकर त्यांची तब्येत चांगली हो आणि आईची पण तब्येत बरी नाही त्यांच्या, त्यामुळे दोघं पण आहे. आणि आमच्या घरी कोणत्याच मुलाचं लग्न नाही झालं, त्यामुळं असं वाटते की आईवडील सासू सासरे नाही आहे तर आई बाबा तरी आपले असावे, आपल्या मुलांच्या डोक्यावर एक हात असावा आशीर्वादाचा. तर म्हणून असं खूप खराब वाटतं. म्हातारा माणूस हे घरातनं खूप आवश्यक असतं, त्यांच्याशिवाय घराला घरपणच येत नाही. मला तर अशी आई बाबा जेव्हा गेले ना तर आम्हाला किती वर्ष ह्या गोष्टी जाणवते आणि अजूनही कोणताही कार्यक्रम असला घरी आई बाबाची आठवण येतेच येते. कारण का त्यांची जे सगळ्यांबद्दल जेव्हा घरी कोणी आलं तर त्यांना विचारपूस, जेवणापासून तर जायपर्यंत, आल्यानंतर सगळ्या गोष्टी बाबाच्या आम्ही नेहमी मिस करतो. कारण का त्यांची जागा हे कोणीच घेऊ शकत नाही घरामध्ये. म्हणून आपलं आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं. खूप काळजी घ्या, ते आहे तर सगळं आहे, नाहीतर काहीच नाही. पैसा हा वर बांधून देता येत नव्हतं, इथंच ठेवावा लागतो. म्हणून त्याचा उपयोग ना स्वतःसाठी तरी करा. आणि म्हातारपणासाठी तुम्ही कितीही आपण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी कमावतो. आपण जेव्हा आपलं म्हातारपण येतं ना तेव्हा आपल्याजवळ पैसा नसतो. म्हणून मुलांसाठी करायचं पण आपल्यासाठी पहिले राखून ठेवायचं. म्हातारपण हे खूप खराब आहे, मी खूप बघितलं. आणि ज्यांचे मुलं करतात, जसं आमच्या घरी आमच्या सासू सासऱ्यांचं आम्ही केलं तर याची गॅरंटी नाही आहे, भीती लागते आता. म्हणून आपल्या आरोग्याची, आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायची. त्याच्यासाठी थोडं तरी भांडवल राखून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांसमोर कधी हात पसरायचं काम नाही पडलं पाहिजे. म्हणून फुलाची पाकळी तरी आपण आपल्या तब्येतीसाठी राखून ठेवायची. पुढे चालून प्रॉब्लेम जात नाही स्वतःला आणि आपल्या मुलांना पण त्याचा त्रास होत नाही, एवढी काळजी आपण स्वतःसुद्धा घ्यायची. तर माझे जे कामं आहे ना ते पेंडिंग पडलेले कालचे आजचे सगळे आता केले. मी गावाला गेली तर नेहमी गावावरूनच कपडे सगळे धुईधाय करून येते. पण या मशीन खराब झालं, ती वॉशिंग मशीन, त्याच्यामुळे. तर मग घरी आल्यापासून एवढे कपडे धुतले मी, कमीत कमी 4-5 बालट्या कपडे धुतले. सगळ्यांचे खूप कपडे निघतात, टावेल, शर्ट, शाळेचे सगळे. आता याच्यातले मला प्रेसला पण कपडे टाकायचे, ते काढून ठेवते. तर भरपूर कामं निघतात. 2 दिवस आता पूर्ण कपडे मी सगळे घडी केले, प्रेसला पाठवून दिले. तर असे माझे आजचे कामं पूर्ण झाले. तर आपण 2 दिवस जाऊ गावाला का 4 दिवस का 1 दिवस, कामं भरपूर निघतात, घर बंद राहते आणि जायचे कपडे यायचे कपडे तिथं घातल्यानंतर परत राहत ते पांढरे कपडे म्हणजे भरपूर निघाले. आज पूर्ण क्लीन झाले. आणि जसं तुम्हाला सांगितलं जमलं तर उद्या गावाला जायचं काम पडू शकते.
आणि त्याच्यामुळं मग आजच सगळे मी कामं करून घेतले आणि बस हेच प्रार्थना करते की तब्येत चांगली राहो, त्रास नको हो त्यांना कोणत्याच गोष्टीचा. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत आपली काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. वातावरण खूप खराब झालं आहे. चिकनगुन्याची खूप साथ आहे. नागपूरला तर भरपूर पेशंट आहे चिकनगुन्याचे. आणि जसं सांगितलं काल कबीर बिमार होता, गावाहून आल्या साकेत बिमार होता. पण कामं असतात, त्याचं पण क्लासेस आहे. 12वीचं वर्ष आहे त्यामुळे मग त्याचा पण जास्त अभ्यास पडता कामा नये. त्यामुळे तो पण गेला. सगळे आपल्या कामावर गेले. काम तर करावंच लागतं ना. म्हणून पहिले दवाखान्यात काल जायला लावलं. डॉक्टर चेकअप केलं त्यांनी, तर व्हायरल इन्फेक्शन आहे असं काही नाही. म्हणून मी तर जरासाही ताप सर्दी खोकला जरी आलं तर मी घरी काढत नाही. पहिले आम्ही सगळे दवाखान्यात जातो, कारण का हॉस्पिटल आमच्या घराच्या खालीच आहे. त्याच्यामुळे डॉक्टर पण चांगले आहे, त्यामुळे आम्हाला अकडत नाही, जवळपास राहते. तर तेवढी काळजी आम्ही घेतो, तुम्ही पण घ्या. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.